दिवा विभागात 5 वर्षाची चिमुकली निशा शिंदे हिचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आम्ही ठाणे महानगरपालिकेला वारंवार या संदर्भात कंप्लेंट दिली आहे की दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे। यावरती काहीतरी ठाणे महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, परंतु ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष हे नेहमी दिवा विभागात दिसून आलेलं आहे। 17 नोव्हेंबरला घराच्या बाहेर दिशा खेळत असताना तिला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला। त्यानंतर तिला डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले। तिच्यावरती 1 महिना उपचार करण्यात आले। तिला 4 इंजेक्शन देण्यात आली, परंतु 4थं इंजेक्शन दिल्यानंतर तिचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढू लागला। त्यानंतर तिला तिथून मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले, परंतु उपचार करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अशा घटना वारंवार दिवात घडत असतात, परंतु ठाणे महानगरपालिका याकडे संपूर्ण दुर्लक्ष करते। आज त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, परंतु शर्मेची गोष्ट ही आहे की आज तिला दफन करण्यासाठी दिव्यात लहान मुलांची दफनभूमीही नाही। म्हणजे ही महापालिकेसाठी एकदम शर्मेची गोष्ट आहे। आज कोणत्याही प्रकारची सुविधा ही दिवा विभागात दिली जात नाही। या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी केल्या जातात, परंतु याकडे ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष असतं। आता तरी ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का आणि याकडे लक्ष देतील का? आज ज्या या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी दिवावासियांच्याकडून आमची मागणी आहे।